सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज ना म्हटलं चला काहीतरी तुम्हाला दिसलंच असेल आम्ही समुद्रावर आलो आहे. सो समुद्रावर युजली लोक काय करतात तेच आम्ही केलेलं आहे. सो म्हटलं हे सगळं न सांगता आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते. गोष्ट म्हणजे ना असंच मी 2 दिवसापासून विचार करते ह्या गोष्टींवर. सो म्हटलं हे तुमच्यासोबत पण शेअर करावं. खूप महत्त्वाचं आहे. काही लोकांना हे खूप म्हणजे इलॉजिकल वाटेल, पण खरंच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतं. फक्त कोण कसं याच्यासोबत डील करतं ना हे प्रत्येकाचं वेगळं असतं. सो गोष्ट म्हणजे अनुभव असा की जसं आपण समुद्रावर उभं राहतो आणि जसं पाणी आपल्याकडे येतं, आपल्या पायाला स्पर्श करतं आणि परत समुद्राकडे जातं, करेक्ट. तेव्हा आपल्या पायाखालची जी माती असते ना ती आपल्याला तिच्यासोबत घेऊन जाण्याचा अनुभव करवते. तेव्हा आपल्याला कोणीतरी आपल्याला पाण्यात खेचतंय की काय असं वाटू लागतं. मला पाण्याचा खूप फोबिया आहे. मी पाण्यात म्हणजे माझ्या गुडघ्यापर्यंत पण पाणी सहन करू नाही शकत. पण जर माझे तळपाय फक्त भिजत असतील आणि मला माती जर आत ओढत असेल तर मला खूप घाबरायला होतं. भरपूर वेळा मी मागं पळायला लागते, पण मयूर मला हात खेचून परत तिथेच उभं करवतो. त्या दिवशी समुद्रावर गेल्यावर असंच उभं राहिली होते थोडा वेळ आणि अशाच काही गोष्टी जाणवल्या. जसं आपण आपल्या आयुष्यात पाय खेचून किंवा पाय घट्ट रोवून उभा असतो, खेचून नाही, पाय घट्ट रोवून उभा असतो आणि तेव्हा आपल्या पायाखालची खूप छोटे छोटे मातीचे कण आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय, आपला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. कसं आहे बघा ना, आपण 100 किलोचे असू, 50, 60, 70, 80 किंवा 100च्या वरती, पण ते 1 ग्रॅम नसणारा मातीचा कण सुद्धा आपल्याला त्यांच्यासोबत पाण्यात घेऊन जाण्याचा अनुभव करवतो. म्हणजे त्या कणामध्ये किती शक्ती असेल ना. पण नाही, हा फक्त आपला विचार आहे. ते मातीचे कण फक्त आपल्याला तसा अनुभव करवतात, आपल्याला घेऊन जात नाही. तसंच आपल्या आयुष्यातही असतं. आपण कितीही घट्ट पाय रोवून उभा असलो ना तरी छोटे छोटे टेन्शन्स, छोटी छोटी लोक किंवा काही निगेटिव्ह थॉट्स आपला आत्मविश्वास कमी करू बघवतात आणि आपल्याला मागे खेचून जाण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्यासोबत जर कुणीतरी घट्ट हात धरून ठेवणारा असेल किंवा ठेवणारी असेल आणि सांगणारा असेल की काहीही होणार नाही, तू इथेच उभं राहायचंय, तर खूप बळ येतं. आपल्याला माहिती असतं या लोकांमुळे किंवा ह्या मातीच्या कणांमुळे आपलं काही बिघडणार नाही आहे, तरीही आपण त्यांचा खूप विचार करतो आणि आपल्या आयुष्यातली 80% एनर्जी आपण त्यांच्यावर वाया घालवतो. असं माझ्याबरोबर खूप वेळा झालं आहे. पण आता जसं तुम्हाला आमची फॅमिली हॅपी दिसते ना, आता आम्ही खरोखरच हॅपी झालो आहे, कारण आम्ही या मातीच्या कणांचा विचार करणं सोडून दिलं आहे. हो, जेव्हा आपल्याला ते मातीचे कण खरंच घेऊन जाणार असतील ना तेव्हा बघूया काय करायचं आहे ते. पण हो, कोणताही मातीचा कण, कोणताही निगेटिव्ह थॉट किंवा कोणताही प्रॉब्लेम आपल्याला कधीच मागे खेचू शकत नाही, हे मात्र नक्की. पण हो, त्यासाठी तुमची हिंमत आणि तुमचा जोडीदार पॉझिटिव्हली नेहमी तुमच्यासोबत असायला हवं बरं का. कारण कधी कधी एकट्यालाही मातीचा कण नसला ना तरी खचून जायला होतं. त्याच्यामुळे जोडीदाराची साथही हवीच. सो अशी आमची हॅपी फॅमिली आहे. तुमची कशी आहे? किंवा तुमच्या आयुष्यात काही मातीचे कण आहेत का? त्यांनी तुम्हाला कधी पाण्यात खेचून जाण्याचा प्रयत्न केला आहे का? आणि तुम्ही खेचला गेलायत का? किंवा तुम्हाला कोणी वाचवलं आहे? अशा तुमच्या काही छोटे छोटे अनुभव आहेत का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता ही गोष्ट काहींना खूप छोटी वाटेल, पण खरंच या मातीच्या कणांचा विचार करू नका, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, खूप छान आहे आणि खूप छोटंसुद्धा आहे. हो, पण या मातीच्या कणांना आयुष्यातून काढून टाका असं मी म्हणणार नाही, कारण शेवटी ते असणारच आहे आयुष्यात आणि त्यांच्याशिवाय आपलं आयुष्यही अपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. पण कोणताही प्रॉब्लेम असा नाही आहे की जो बोलून किंवा सोडवता येत नाही. मी आत्ता परवाच एक हायजॅक म्हणून एक सिरीज बघितली. त्याच्यामधलं ते जे मॅक हे कॅरेक्टर आहे ना ते मला भयानक आवडलं.
त्याच्याकडून मी एक शिकवण घेतली. त्याच्या डोक्यावर हायजॅकर्सनी बंदूक ठेवलेली असतानासुद्धा तो निगोशिएट करून त्याने पूर्ण विमान खाली लँड करवलं, कोणाचीही जीवितहानी न होऊ देता. सो म्हणजे बघा ना, आपल्या डोक्यावर बंदूक असणारं एवढा प्रॉब्लेम तर आपल्यासोबत नक्कीच नाही आहे. करेक्ट, त्याच्यापेक्षा कमीच प्रॉब्लेम आहे. सो ते प्रॉब्लेम आपण निगोशिएट करून का नाही सोडवू शकत? सोडवू शकतोय ना? नक्की विचार करा. आता तुमच्याकडे प्रॉब्लेमची लिस्ट तयार झाली असेल, पण त्याच्यातले खरंच प्रॉब्लेम आहेत का ह्याचा आधी विचार करा. कारण काही मातीचे कण हे प्रॉब्लेम नसतात, तर जस्ट ती झटकून टाकण्याची धूळ असते. आणि त्यांना जर आपण वेळेत झटकून टाकलं ना, तर लिहून घ्या माझ्याकडून, तुमचं आयुष्य 80% सुटलेलं असेल किंवा प्रॉब्लेम सुटलेले असतील. सो तुमची जी फॅमिली आहे, तुमचे जे आपले लोक आहेत, त्यांच्यासोबत मनसोक्त जगा, जीवनाचा आनंद घ्या. मातीच्या कणांना त्यांच्या प्रवाहात वाहत जाऊ द्या, पण तुम्ही मात्र जमिनीवर पाय घट्ट ठेवून नक्की उभे राहा. सो अशीच आज थोडीशी बडबड केली. हा विचार मी खूप दिवसांपासून करत होते. म्हटलं चला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया. आणि ही हिंमत सगळ्यांमध्ये असते बरं का. फक्त कोणी अनुभवातून शिकतं आणि कोणी त्या अनुभवात नापास होतं आणि ते त्या पाण्यात खेचले जातात. पण काही हरकत नाही आहे, परत घट्ट हात धरून उभे राहा. कोणाचा तरी आपल्याचा हात धरा, उभे राहा, आयुष्य जगत राहा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.